नमस्कार सिंह राशीच्या व्यक्तींनो, ताईंनो, दादांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण 20 जुलैचा दिवस तुमच्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय, अनपेक्षित भेटी किंवा नवीन संधी घेऊन येऊ शकतो. काहींना एखादी आनंदाची बातमी मिळू शकते, तर काहींना विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज भासू शकते. आज मी जे सांगणार आहे त्यातील काही गोष्टी तुमच्या सध्याच्या परिस्थितीशी जुळत, तर काही गोष्टी भविष्यात उपयोगी पडू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका. जीवनात कधी कधी एक छोटासा क्षणही मोठा बदल घडवू शकतो. एखादा फोन, एखादी भेट, एखादी संदेश, एखादी संधी किंवा एखादा निर्णय ज्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. म्हणून आजचा दिवस शांतपणे, जागरूकपणे आणि संयमाने घालवणे महत्त्वाचे ठरू शकते. जर तुम्ही गेल्या काही दिवसापासून मेहनत करत असाल आणि अपेक्षित यश मिळत नसेल, तर निराश होऊ नका. अनेकदा योग्य वेळी घेण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागते. आजचा दिवस त्या प्रतीक्षेला नवी दिशा देणारा ठरू शकतो. सिंह राशीच्या व्यक्तींना आज जुन्या ओळखीकडून संपर्क येऊ शकतो. काहींना नवीन कामाची संधी दिसू शकते. काहींना कुटुंबात एखाद्या विषयावर चर्चा करावी लागू शकते. प्रत्येकासाठी अनुभव वेगळा असेल, म्हणून कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. हे पूर्णपणे तुम्ही जाणून घ्या मंडळी. आजचा दिवस स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. तुमच्या नेतृत्व आणि धैर्य आणि अडचणीवर मात करण्याची क्षमता. योग्य संधी आली तर ती ओळखण्याचा प्रयत्न करा. मंडळी, जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर आत्ता कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा मंडळी. तुमचा विश्वास आणि सकारात्मक अनेकांना प्रेरणा देऊ शकते. आजच्या या सिंह राशीच्या असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 20 जुलैचा महत्त्वाचा संकेत. करिअर आणि व्यवसाय कोणत्या संधी दिसू शकतात, आर्थिक बाबत कोणती काळजी घ्यावी लागेल, नातेसंबंध, कुटुंबात कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि शेवटी एक साधा आध्यात्मिक उपाय जो मनाला सकारात्मक देण्यास मदत करू शकतो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पुढील भागात आपण 20 जुलैला सिंह राशीवर ग्रहस्थितीचा काय प्रभाव दिसू शकतो आणि कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. तर मंडळी, आता आपण 20 जुलैचा दिवस सिंह राशीसाठी कोणत्या प्रकारची संधी आणि जबाबदारी घेऊन येऊ शकतो. या दिवशी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम आणि योग्य वेळ योग्य निर्णय घेणे. हो मंडळी, संयम आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणे हे अनेक सिंह राशीच्या व्यक्तींना गेल्या काही दिवसापासून ज्या कामात अडथळे येत होते त्या कामात आता हळूहळू प्रगती दिसू शकते. प्रत्येकासाठी अनुभव वेगळा असतो, त्यामुळे हा काळ स्वतःच्या परिस्थितीनुसार समजून घेणे महत्त्वाचे आहे. काही जणांना अचानक एखादा फोन, ईमेल किंवा संदेश मिळू शकतो. तो नवीन काम, जुना संपर्क किंवा एखाद्या महत्त्वाच्या चर्चेत संबंधित असू शकतो. त्यामुळे कोणत्याही संधीकडे दुर्लक्ष करू नका. जर तुम्ही नोकरी करत असाल तर वरिष्ठांशी बोलताना शांत आणि स्पष्ट भूमिका ठेवा. व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन करार किंवा मोठे आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासा. घाईपेक्षा विचारपूर्वक निर्णय अधिक फायदेशीर ठरू शकतो. घरातील वातावरणही महत्त्वाचे राहील. काही गैरसमज संवादाने दूर होऊ शकतात. आपल्या जवळच्या व्यक्तीचे मत ऐका आणि शक्य तितके समजुतीने वागा. आर्थिक बाबत अनावश्यक खर्च टाळा. जर एखादी चांगली संधी मिळत असेल तर तिचा अभ्यास करा, पण फक्त भावनेच्या भरात निर्णय घेताना योग्य नियोजन केल्यास पुढील काळात त्याचा फायदा होऊ शकतो. आजचा दिवस तुम्हाला एक गोष्ट शिकवू शकते. मोठे यश एक दिवसात मिळत नाही. सातत्य, मेहनत, योग्य वेळ याचा संयम महत्त्वाचा असतो. त्यामुळे जर काही गोष्टी लगेच घडल्या नाही तर निराश होऊ नका. आध्यात्मिक दृष्टीने सकाळी मन शांत ठेवून आपल्या श्रद्धेनुसार प्रार्थना किंवा नामस्मरण केल्याने सकारात्मक वाढण्यास मदत होऊ शकते. अनेकांना अशा सवयीमुळे मानसिक स्थिरता आणि आत्मविश्वास मिळतो. मंडळी, जर तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमचा सहभाग आम्हाला अशाच प्रेरणादायी व्हिडिओ प्रोत्साहन देते. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत सिंह राशीचे करिअर, व्यवसाय, धनयोग आणि आर्थिक स्थिती जुलैच्या दिवसात या क्षेत्रात कसा परिणाम करू शकतो याची सविस्तर चर्चा. मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत 20 जुलैचा दिवस सिंह राशीच्या करिअर, व्यवसाय आणि आर्थिक बाबतवर कसा प्रभाव टाकू शकतो.
जर तुम्ही नोकरी करत असाल तर आज तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. काहींना नवीन जबाबदारी मिळू शकते तर काहींना वरिष्ठांकडून कौतुकाचे शब्द ऐकायला मिळू शकतात. मात्र यश टिकवण्यासाठी नम्रता आणि सातत्य तितकंच महत्त्वाचं आहे. ज्यांना बराच काळ नोकरी बदलण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी नवीन संधी शोधण्याचा हा योग्य काळ ठरू शकतो. मुलाखत, अर्ज किंवा मदतीची चर्चा असेल तर आत्मविश्वासाने समोर जा. व्यवसाय करणाऱ्या सिंह राशीचे व्यक्तींनी आज प्रत्येक व्यवहार काळजीपूर्वक तपासावा. नवीन ग्राहक, नवीन ऑर्डर किंवा भागीदारीची चर्चा होऊ शकते. कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी सर्व अटी समजावून घ्या. पैशाच्या बाबतीत आजचा दिवस नियोजनाचा आणि उत्पन्न वाढवण्याचा संधी मिळू शकतं, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे तितके आवश्यक आहे. मोठी गुंतवणूक किंवा कर्जाचा निर्णय घेताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेत तयारी करण्यासाठी हा काळ मेहनतीवर भर देण्याचा आणि नियमित अभ्यासाने योग्य नियोजन पुढे चांगले परिणाम देऊ शकते. मंडळी, लक्षात ठेवा, नशीब संधी देऊ शकतं, पण त्या संधीचं यशात रूपांतर करण्यासाठी मेहनत, संयम आणि योग्य निर्णय आवश्यक असतं. आज स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. एखादे काम कठीण वाटत असेल तर त्यापासून दूर पळू नका. प्रत्येक मोठे यश छोटे छोटे प्रयत्न करूनच मिळते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मंडळी, आता आपण जाणून घेऊया 20 जुलैचा सर्वात मोठा सिंह राशीच्या प्रेम संबंधात, वैवाहिक जीवनात आणि कुटुंबासाठी कसा ठरू शकतो. सिंह राशीचे व्यक्ती स्वभावाने प्रेमळ, निष्ठावान आणि आत्मविश्वासू असतात, पण कधी कधी स्पष्ट बोलण्याच्या स्वभावामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. हो मंडळी, प्रेमसंबंधामध्ये गैरसमज हे खूप जास्त प्रमाणात होतात. आजचा दिवस संवादावर भर देण्याचा, शांतपणे आणि समजुतीने बोलण्यास अनेक तणाव कमी होऊ शकतात. जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर जोडीदारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. मनातील शंका मनात ठेवा, योग्य पद्धतीने व्यक्त करा. परंपरा विश्वास वाढवण्यासाठी खुला संवाद वाढवण्याचा ठरू शकतो. वैवाहिक जीवनात त्या व्यक्तीची घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा. छोट्या गोष्टीवरून वाद वाढवण्याऐवजी एकमेकांचे मत समजून घेण्याचा प्रयत्न करावा. कुटुंबातील एखाद्या सदस्याला तुमच्या पाठिंब्याची गरज भासू शकते. काही सिंह राशीच्या व्यक्तींनी आज जुना मित्र किंवा नातेवाईक भेटू शकतात. त्या भेटीतून एकदा चांगली संधी किंवा अनेकांना आठवण समोर येऊ शकते. ज्यांनी लग्न ठरवण्याचे प्रयत्न सुरू केले त्यांनी कोणत्याही निर्णय घाईघाईत घेऊ नये. प्रत्येक गोष्ट शांतपणे तपासून कुटुंबाशी चर्चा करून पुढे जाणे योग्य ठरेल. मंडळी, लक्षात ठेवा, नातेसंबंध विश्वास, आदर आणि संयमावर टिकतात. प्रेम हे फक्त जीवनात नाही तर कृतज्ञतेवर दिसते. म्हणून आता आपल्या प्रिय व्यक्तींना वेळ आणि त्यांना आपलेपणाची जाणीव करून द्या. जर एखादी व्यक्तीसोबत काही दिवसापासून गैरसमज असतील तर आज संवादाची सुरुवात करण्यासाठी चांगला दिवस ठरू शकतो. प्रयत्न यशस्वी होईल असे नाही, पण प्रामाणिक संवाद अनेकांना नाते मजबूत करू शकतो. आजचा एक छोटा सल्ला, रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. काही मिनिटे शांत बसून राहा. विचार केला तरी योग्य मार्ग दिसू शकतो. मंडळी, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मंडळी, आता आपण जाणून घेऊया 20 जुलैचा हा दिवस सिंह राशीच्या आरोग्य, मानसिक स्थिती आणि आध्यात्मिक जीवनात कसा ठरू शकतो. सर्वप्रथम आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर आज स्वतःकडे थोडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. स्वतःची धावपळ, कामाचा ताण किंवा अपुरी विश्रांती याच परिणाम शरीरावर जाणवू शकतो. त्यामुळे वेळेवर जेवण, पुरेसे पाणी आणि पुरेशी झोप याकडे लक्ष द्या. काही सिंह राशीच्या व्यक्तींना थकवा किंवा मानसिक ताण जाणवू शकतो, पण अशा वेळी प्रत्येक गोष्टी मनाला घेण्याऐवजी थोडा वेळ स्वतःसाठी काढा. शांत वातावरण बसा. आपल्या श्रद्धेनुसार प्रार्थना किंवा ध्यान करणे अनेकांना मानसिक स्थिरता देऊ शकते. आज आपण वाहन चालवताना किंवा प्रवास करताना नियमाचे पालन करा. घाई टाळा आणि महत्त्वाच्या कागदपत्राची खात्री करून बाहेर पडा. सावधगिरी ही सुरक्षिततेची गुरुकिल्ली आहे. आर्थिक व्यवहार असो किंवा कोणत्याही मोठ्या निर्णयात आज प्रत्येक गोष्ट नीट तपासून पुढे जा. कोणत्याही अफवा किंवा अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नका. आता एक छोटा
आध्यात्मिक उपाय, जर शक्य असेल तर सकाळी स्नान करून आपल्या श्रद्धेनुसार देवासमोर बसून काही क्षण श्रद्धेने प्रार्थना करा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः ह्या आपल्या श्रद्धेतील कोणत्याही मंत्राचा जप केल्याने अनेकांना मन शांत ठेवण्यास मदत होते. हा उपाय श्रद्धा आणि सकारात्मक विचारांसाठी आहे. याशिवाय एखादी गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार मदत करणे, पक्षासाठी पाणी ठेवणे किंवा एखादे चांगलं कार्य करणे यामुळे मनात समाधान निर्माण होऊ शकते. सकारात्मक कृतीचा परिणाम आपल्या विचारावर आणि आपल्या वागण्यावर दिसून येतो. मंडळी, लक्षात ठेवा, भाग्य, मेहनत आणि योग्य निर्णय याचा समतोल की प्रगतीची शक्यता वाढेल. कोणत्याही राशी भविष्याकडे प्रेरणा म्हणून पाहून आणि आपल्या कृतीमध्ये विवेक, संयम आणि प्रामाणिकपणा कायम ठेवा. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ नक्की लिहा. पुढील आणि शेवटच्या भागात आपण या संपूर्ण राशी भविष्याचा सारांश, प्रेरणादायक संदेश आणि महत्त्वाच्या सूचना जाणून घेणार आहोत. मंडळी, आजचा सिंह राशीच्या संपूर्ण राशी भविष्याचा सारांश पाहिला तर 20 जुलैचा दिवस काहींसाठी नवीन संधी, काहींसाठी विचारपूर्वक निर्णय घेण्याची वेळ, तर काहींसाठी स्वतःवर अधिक विश्वास ठेवण्याची आठवण करून देणारा ठरू शकतो. जीवनात यश मिळवण्यासाठी फक्त भाग्य पुरेसे नसते. मेहनत, संयम, योग्य नियोजन आणि सकारात्मक विचार याचीही तितकी गरज असते. म्हणून कोणतीही संधी मिळाली तरी तिचा शांतपणे विचार करा आणि योग्य कृती करा. जर अलीकडच्या काळात तुमच्या आयुष्यात अडचणी आल्या असतील तर त्या कायम राहतील असे समजू नका. प्रत्येक कठीण काळानंतर पुढे जाण्याची संधी येते. महत्त्वाचे म्हणजे त्या संधीसाठी स्वतःला तयार ठेवणे. कुटुंब, नातेसंबंध, करिअर किंवा आर्थिक बाबी, प्रत्येक क्षेत्रात संवाद, प्रामाणिकपणा आणि संयम हे महत्त्वाचे असते. संधीला स्वतःला तयार ठेवणे. कुटुंब, नातेसंबंध, करिअर किंवा आर्थिक बाबी, प्रत्येक क्षेत्रात संवाद, प्रामाणिकपणा आणि संयम यांना प्राधान्य द्या. छोट्या छोट्या सकारात्मक सवयी दीर्घकाळ मोठा फरक घडवू शकतात. आजचा दिवस संपण्यापूर्वी एक क्षण स्वतःसाठी काढा. गेल्या काही दिवसाचा विचार करा. काय चांगले झाले, काय पुढे सुधारता येईल हे ठरवा. आता आत्मविश्वासाचा स्वभाव अनेकदा योग्य निर्णय घेण्यास मदत करतो. आपल्या श्रद्धेनुसार प्रार्थना करा, मन शांत ठेवा आणि उद्याच्या दिवसाची सुरुवात नवा आशेने करा. सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांचा परिणाम वेळेनुसार दिसू शकतो. मंडळी, जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे पुढील राशी भविष्याचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मंडळी, तुमच्या प्रेरणादायक आणि अनुभवी इतर प्रेक्षकांसाठी प्रेरणादायक ठरू शकतात. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, राशी भविष्यात प्रेरणादायक मार्गदर्शन असते. आपल्या आयुष्यातील निर्णय घेताना स्वतःच्या विवेक, परिस्थितीमध्ये आवश्यकतेनुसार योग्य सल्ला ही नेहमी प्राधान्य असते. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो. सर्वांना जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. मंडळी, अशाच नवनवीन अचूक राशी भविष्यासाठी आपल्या स्वामी भक्ती शक्तीला जोडून राहावा. अशाच नवनवीन माहितीसाठी स्वामी भक्ती शक्तीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. चला तर मंडळी, मी भेटते अशाच नवनवीन राशी भविष्य अचूक माहितीसाठी. चला तर नंतर भेटू आपण अशाच नवीन माहितीसाठी. सर्वांना श्री स्वामी समर्थ.